मी नेहा. आज ही गोष्ट सांगताना अजूनही माझ्या हाताला थोडा थरकाप येतो, कारण ही फक्त एक स्टोरी नाही, ही माझ्या मैत्रिणीची पूजाची लाईफ बदलून टाकणारी घटना आहे. त्या दिवशी रात्री सुमारे 11 वाजले होते. मी फोनमध्ये स्क्रोल करत बसले होते. घरात सगळं शांत होतं आणि अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं पूजा. मी थोडं सरप्राईज झाले, कारण पूजा कधीही इतक्या उशिरा फोन करत नव्हती. मी फोन उचलला. हॅलो पूजा, काय झालं? इतक्या रात्री फोन केला? पलीकडून तिचा आवाज येत होता, थरथरता तुटलेला, जणू ती रडून दमली होती. ती फक्त एवढंच म्हणाली, नेहा मी खूप अडचणीत आहे. त्या एका वाक्याने माझं पूर्ण लक्ष फोनकडे गेलं. मी लगेच विचारलं, काय झालं? तू ठीक आहेस ना? ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, मला समजत नाही काय करावं. मी खूप मोठी चूक केली आहे. मी घाबरले. काय झालं आहे नक्की? ती काही सेकंद थांबली आणि मग बोलली. ते ऐकून मी पूर्ण शांत झाले. नेहा, मी प्रेग्नेंट आहे. त्या एका वाक्याने माझ्या हातातून फोन जवळजवळ पडला. काय? पूजा, तू काय बोलतेस? मी घाबरून म्हणाले, कारण ती लग्ना अगोदरच प्रेग्नेंट झाली होती. ती रडत होती. रडत म्हणाली, मला काहीच समजत नाही. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी खूपच घाबरले आहे. तेव्हा मी स्वतःला शांत करत तिला विचारलं, राहुलला सांगितलं का? त्या प्रश्नावर फोनमध्ये काही सेकंद शांतता होती आणि मग ती हळूच म्हणाली, त्याने मला इग्नोर केलं आहे. तो माझ्याशी बोलत नाही. मी थिजले. पूजा अशी नव्हती. ती नेहमी स्ट्रॉंग वाटायची, हसत राहायची, पण त्या रात्री ती पूर्ण तुटलेली होती. मी विचारलं, तू घरी सांगितलं आहेस का? ती लगेच म्हणाली, नाही नेहा, सांगू शकत नाही. माझं घर खूप स्ट्रिक्ट आहे. त्या क्षणी मला समजलं, ती एका अशा परिस्थितीत अडकली होती जिथे ना पुढे जाता येत होतं ना मागे. तेव्हा मी फक्त एवढंच सांगितलं, तू शांत हो, मी तुझ्या सोबत आहे. पण मनात मात्र एकच विचार होता, आता पुढे काय होणार? ती रात्र आम्ही फोनवर बोलत राहिलो. ती रडत होती. मी तिला शांत करत होते आणि त्या रात्रीच पूजाची पूर्ण कहाणी मला समजायला लागली. पूजा 22 वर्षाची, एका छोट्या गावातली साधी मुलगी. तिचं कुटुंब साधं, वडील शेतात काम करणारे, आई घर सांभाळणारी आणि 2 मोठे भाऊ. घरात वातावरण थोडं कडक, विशेषतः मुलीच्या बाबतीत. पण एकुलती एक असल्यामुळे घरात सर्वांची लाडकी. तिची शिकण्याची इच्छा बघून तिच्या आईबाबांनी व भावाने तिला शहरातल्या कॉलेजला पाठवलं. पूजा कॉलेजला जायला लागली. पहिल्यांदाच तिला घराबाहेरचं आयुष्य दिसायला लागलं. नवीन लोक, नवीन मित्रमैत्रिणी आणि तिथेच तिची ओळख झाली राहुलशी. राहुल त्याच शहरातून आलेला, बोलण्यात गोड, मदत करणारा. सुरुवातीला फक्त नोट्स शेअर करणं, नंतर रोजचं हाय हॅलो आणि हळूहळू मैत्री. पूजासाठी हे सगळं नवीन होतं. राहुल तिला लहान लहान गोष्टी स्पेशल फील करायचा. तू बाकी सगळ्यांपेक्षा वेगळे आहेस, तुझ्यासोबत बोलायला खूप छान वाटतं. हळूहळू पूजा त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. काही महिन्यांनी राहुलने तिला प्रपोज केलं. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्याशीच लग्न करणार. तेव्हा पूजा थोडी घाबरली. ती म्हणाली, घरी कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा राहुल लगेच म्हणाला, आपण लग्नच करणार आहोत ना, मग आता घाबरायचं काय? त्याने तिच्या मनात एक गोष्ट बसवली, आपण फ्युचरमध्ये एकत्र आहोत, त्यामुळे आता काही चुकीचं नाही. पूजा गोंधळली. तिला आतून थोडं चुकीचं वाटत होतं, पण तिला त्याला गमावण्याची भीती जास्त होती, कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करू लागली होती. एक दिवस दोघे कॉलेज सुटल्यानंतर बाहेर भेटले. आज माझ्या बहिणीचा बर्थडे आहे, आपण माझ्या घरी जाऊ, असे खोटे सांगून तो तिला एका मित्राच्या रूमवर घेऊन गेला. त्याचा मित्र त्याच्याकडे चावी देऊन गावी गेला होता. राहुलने पुन्हा तिला इमोशनल केलं, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतेस ना? पूजा थोडा वेळ शांत राहिली आणि मग मान हलवली. इथेच तिचा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय झाला. त्या क्षणी त्यांनी स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या. विश्वासाच्या नावाखाली काही दिवस सगळं नॉर्मल वाटत राहिलं. राहुल तसाच बोलत राहिला, पण हळूहळू त्याचं वागणं बदलायला लागलं. कॉल्स कमी झाले, मेसेजेस उशिरा आणि भेटणं टाळायला लागला. पूजाला काहीतरी चुकीचं वाटायला लागलं, पण ती स्वतःलाच समजावत होती. तो बिझी असेल. दरम्यान तिची तब्येत बिघडायला लागली. थकवा, मळमळ. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण एक दिवस तिने जवळच्या मेडिकल स्टोअरमधून टेस्ट किट आणली. हात थरथरत होते. तिने टेस्ट केला आणि रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्या क्षणी तिचं पूर्ण जग थांबलं. डोक्यात एकच विचार, आता काय? ती घाबरून राहुलकडे गेली. राहुल सुरुवातीला टाळाटाळ करत होता. शेवटी तिने थेट सांगितलं, मी प्रेग्नेंट आहे. राहुल काही सेकंद शांत राहिला आणि अचानक त्याचा टोन बदलला. हे शक्य नाही. पूजा घाबरली आणि म्हणाली, पण राहुल, तूच आहेस या बाळाचे वडील. प्लीज आपण लग्न करू. मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे. तेव्हा तो तिला मध्येच म्हणाला, माझ्यावर आरोप करू नकोस. माझं नाव खराब करायचं आहे का? पूजा थिजली. पुढे राहुल म्हणाला, मी तुला ओळखतही नाही आता.
माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नकोस. आणि दुसऱ्याच दिवशी राहुल शहर सोडून गेला. पूजा पूर्ण एकटी पडली. भीती, अपराध, लाज सगळं एकत्र तिच्यावर कोसळलं. ती काही दिवस शांत राहिली, पण शरीरातले बदल लपवणं शक्य नव्हतं. तिने मला मदत मागितली, पण मी तिची मदत करू शकत नव्हते. मी माझ्या आईबाबांजवळ राहत होते आणि पूजाची गोष्ट मी त्यांना सांगू शकत नव्हते. त्या रात्रीनंतर माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता, पूजा आता नेमकी कोणत्या परिस्थितीत आहे हे मला समजत नव्हतं. मी तिला सकाळी पुन्हा फोन केला, पण तिचा फोन बंद होता. आधी कधीही असं झालं नव्हतं. ती नेहमी माझा कॉल लगेचच उचलायची. कितीही व्यस्त असली तरी एक मेसेज तरी पाठवायची. त्या दिवशी मात्र काहीच नाही. माझ्या मनात भीती वाढायला लागली. मी थोडा वेळ थांबले आणि नंतर थेट तिच्या घरी जायचं ठरवलं. घराबाहेरचं वातावरण नेहमीसारखं नव्हतं. एक प्रकारची शांतता होती, पण ती शांतता नॉर्मल नव्हती. कारण पूजा मी मदतीस नकार दिल्यावर आपल्या गावी निघून गेली होती आणि तिने फक्त आपल्या आईला ही गोष्ट सांगितली होती. मी तिच्या आईला विचारलं, पूजा कुठे आहे? आईने आधी माझ्याकडे नीट पाहिलंही नाही. फक्त एवढंच सांगितलं की ती डॉक्टरकडे गेली आहे. त्या एका वाक्यानेच मला कळालं की काहीतरी खूप मोठं घडलं आहे. मी लगेच हॉस्पिटलला गेले. तिथे पूजा वेटिंग एरियामध्ये बसलेली होती. तिचा चेहरा पूर्ण बदललेला होता. डोळे खाली, हात थरथरत होते. मी तिच्या शेजारी बसले, पण ती माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हती. मी फक्त हळू आवाजात विचारलं, काय झालं? ती काही वेळ काहीच बोलली नाही, जणू शब्द सापडतच नव्हते. मग शेवटी खूप हलक्या आवाजात ती म्हणाली की डॉक्टरांनी तिला कन्फर्म केलं आहे की ती प्रेग्नेंट आहे. मी एक सेकंद थिजले, कारण हे ऐकणं इतकं अचानक होतं की मेंदूला प्रोसेस करायला वेळच लागला नाही. मी तिला विचारलं की घरात सांगितलं आहे का? ती लगेच म्हणाली, हो, पण फक्त आईला, बाबा आणि दादाला नाही, कारण ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि हे सांगणं तिच्यासाठी अशक्य आहे. त्या क्षणी मला जाणवलं की ती दोन बाजूंमध्ये अडकली आहे. एकीकडे राहुलचं गायब होणं आणि दुसरीकडे घराची भीती. ती फक्त रडत होती आणि मी तिला शांत करत होते, पण मनात मला स्वतःलाच प्रश्न पडत होता की आता पुढे काय होणार. आम्ही दोघी बराच वेळ बसलो. ती सतत म्हणत होती की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण त्याच वेळी ती हेही समजत होती की आता मागे जाण्याचा कोणताच मार्ग नाही. मी तिला तिच्या घरी सोडून मी माझ्या घरी आले. ती मला फोनवरून बोलायची, तिचं दुःख सांगायची. तिच्या घरी शेवटी सगळं समजलं. घरात शांतता पसरली. कोणी ओरडलं नाही, पण त्या शांततेत खूप मोठा राग होता. तिच्याबद्दल द्वेष होता. वडील काही बोलले नाहीत, फक्त एकदम शांत बसले. भावांनी रागात निर्णय घेतला, ही गोष्ट बाहेर जाऊ देणार नाही. राहुलचा शोध घेतला, पण तो भेटला नाही आणि घाईघाईत तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं गेलं. पूजा काही बोलू शकली नाही, कारण ती आधीच स्वतःच्या चुकीच्या निर्णयाची किंमत देत होती. नंतर हळूहळू मला समजत गेलं की सगळं घर तणावात आहे. कुणी मोठ्याने काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होता. वडील शांत होते, पण ती शांतता नॉर्मल नव्हती. तिची आई सतत रडत होती आणि भावांचं वागणं कठोर झालं होतं. पूजा आता आधीसारखी दिसत नव्हती. तिचं हसणं कमी झालं होतं. ती जास्त वेळ एकटी बसायची. कुणाशी बोलायचं नाही, कुठे जायचं नाही, जणू ती स्वतःमध्येच हरवली होती. घरात मात्र सगळ्यांच्या अपेक्षा वेगळ्या दिशेला चालल्या होत्या. भावांचं एकच म्हणणं होतं की ही गोष्ट बाहेर कळू नये. वडील फार काही बोलत नव्हते, पण त्यांचा चेहरा सतत गंभीर असायचा. आई सतत रडायची, पण काहीच बदलू शकत नव्हती. पूजाला स्पष्ट सांगितलं गेलं की आता पर्याय नाही. कोणाशी कधी कसं काहीच विचारलं गेलं नाही. ती फक्त एकच राहिली. त्या क्षणी तिच्याकडून सगळं हिरावून घेतलं गेलं होतं. तिचा निर्णय, तिचं मन आणि तिचं स्वातंत्र्य. मी कधी कधी तिला भेटायला जायचे. ती शांत बसलेली होती. मी तिच्याकडे पाहिलं तरी नीट बोलत नव्हती. फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती, मी मोठी चूक केली. पण मला त्या क्षणी कळालं होतं की आता ही फक्त चूक राहिलेली नव्हती, आता ही परिस्थिती होती. काही दिवसातच तिचं लग्न ठरलं. घरात तयारी सुरू झाली, पण त्या तयारीत आनंद नव्हता, फक्त घाई होती, भीती होती आणि लोकांपासून गोष्ट लपवण्याचा प्रयत्न होता. पूजा त्या सगळ्यात फक्त शरीराने होती, पण मनाने कुठेच नव्हती. लग्नाच्या आधीच्या दिवसात ती जास्त शांत झाली होती, जणू ती आतून पूर्णपणे बंद झाली होती. मी तिला विचारायचा प्रयत्न केला, पण ती फार काही बोलत नव्हती. फक्त एवढंच म्हणायची की ती आता काहीच बदलू शकत नाही. त्या सगळ्यात एक गोष्ट मात्र हळूहळू स्पष्ट होत होती. राहुलचा कुठलाही कॉन्टॅक्ट नव्हता. तो पूर्णपणे गायब झाला होता आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचा भार फक्त पूजावरच पडला होता. घरातही वातावरण कठोर झालं होतं. पूजाचं टेन्शनने वडिलांचं आरोग्य आता बिघडू लागलं होतं. त्यांचा त्रास वाढत होता, पण ते अजूनही काही बोलत नव्हते, फक्त शांत राहायचे. आणि एक दिवस असाच आला. मला अचानक फोन आला की तिच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे. मी ताबडतोब गेले, पण तेव्हा परिस्थिती खूप गंभीर होती. त्या दिवशी त्यांना हार्ट अटॅक आला होता. पूजा त्या क्षणी पूर्णपणे कोसळली. तिचे वडील
वाचले नाहीत. त्या क्षणी घरात सगळं शांत झालं, पण ती शांतता खूप जड होती. आई पूर्ण तुटली होती. भावांचं वागणं अजून कठोर झालं होतं आणि पूजाला आता घरात राहणं हे अवघड होऊ लागलं. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं, काही चुका फक्त एकाच व्यक्तीचं आयुष्य बदलत नाहीत, त्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य हलवून टाकतात. पूजाचं लग्न ज्या वेगाने ठरलं तेवढ्याच वेगानं झालंही, पण त्या लग्नात आनंद नव्हता ना अपेक्षा, फक्त एक औपचारिकता होती जी सगळ्यांना पूर्ण करायची होती. सचिन नावाचा तो मुलगा शांत स्वभावाचा, साधा, त्यालाही सगळं पूर्ण सत्य माहिती नव्हतं. पूजा आणि सचिनचं लग्न झालं आणि पूजा सचिनच्या घरात गेली. सुरुवातीला ती फार काही बोलत नव्हती आणि सचिनही तिला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. लग्नानंतर 2 दिवसातच पूजाला सतत उलट्या, थकवा आणि अशक्तपणा जाणवायला लागला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की नवीन वातावरण, ताण किंवा शरीरातील काही बदल असेल, पण ते वाढतच गेलं. शेवटी सचिनने तिला डॉक्टरकडे नेलं. तिथे जी गोष्ट समोर आली ती त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी होती. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की ती सुमारे 2 महिन्यांची गर्भवती आहे. त्या क्षणी काही सेकंद सगळे शांत झालं. सचिनला पहिला धक्का बसला, कारण लग्नाला अजून खूप कमी दिवस झाले होते आणि त्यांच्यामध्ये फिजिकल रिलेशन अजून झालं नव्हतं. त्याने पुन्हा डॉक्टरांना विचारलं, पण रिपोर्ट क्लिअर होता. सुमारे 7-8 वीक्स प्रेग्नन्सी आहे. आता सगळं चित्र बदललं. हॉस्पिटल बाहेर आल्यावर सचिन खूप रागात होता. त्याच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन आणि शॉक होता. तो पूजाकडे पाहत म्हणाला की हे लग्न आधीचं आहे आणि ही गोष्ट त्याच्यापासून लपवली गेली आहे. पूजा काहीच बोलू शकत नव्हती, कारण भीती, परिस्थिती आणि पूर्वी घेतलेली चुकीचे निर्णय सगळं एकत्र तिच्यावर येऊन बसलं होतं. ती फक्त एवढंच म्हणाली की तिला काय करावं हे समजलं नव्हतं आणि घरच्यांच्या दबावात हे लग्न वगैरे सगळं घडलं. पण सचिनच्या दृष्टीने तो एक विश्वासभंग होता. तो त्या दिवशी फार काही बोलला नाही, पण घरी गेल्यावर वातावरण पूर्ण बदललं. दुसऱ्या दिवशी घरात टेन्शन वाढलं. चर्चा झाली, वाद झाले आणि शेवटी सचिनने एक कठोर निर्णय घेतला. त्याने स्पष्ट सांगितलं की त्याला हे नातं पुढे न्यायचं नाही. तो भावनिक झाला होता, पण तो स्वतःलाही वाचवत होता आणि त्या निर्णयानंतर त्याने पूजाला सोडून दिलं. त्या क्षणी पूजा पुन्हा एकटी झाली. एकाच आयुष्यात दुसऱ्यांदा तिला रिजेक्शन मिळालं होतं. एकदा राहुलकडून आणि आता ज्याच्याशी लग्न झालं होतं सचिन त्याच्याकडून. त्या सगळ्यानंतर पूजा पुन्हा माहेरी आली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, डोळ्यात थकवा होता आणि मनात सतत एकच प्रश्न, आता मी कुठे जाऊ? ती घराच्या दारात उभी होती. खूप वेळ काहीच बोलली नाही. आईने तिला पाहिलं आणि डोळे पाणावले, पण काहीच म्हणाली नाही. पण खरी अडचण तिच्या भावांकडून सुरू झाली. पहिल्या क्षणीच घरात शांतता पसरली. कोणी तिच्याशी नीट बोलत नव्हतं. एक भाऊ फक्त एवढंच म्हणाला, तू इथे आता येऊ नकोस, तू आधीच सगळं बिघडवलं आहेस. पूजा काही क्षण स्तब्ध राहिली. ती हळू आवाजात म्हणाली, मी कुठे जाऊ मग? दुसरा भाऊ रागात म्हणाला, हे घर आता तुझं नाही, तू आमच्या तोंडाला काळं फासलं. त्या शब्दांनी पूजा पूर्णपणे कोसळली. ती रडत होती, पण कोणी ऐकत नव्हतं. आई मध्ये बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाजही कमी पडत होता. शेवटी त्या दिवशी तिला स्पष्ट सांगितलं गेलं, ती आता त्या घरात राहू शकत नाही. पूजा काहीच बोलू शकली नाही. मोठा भाऊ म्हणाला, मी तुला एका आश्रयगृहात नेऊन सोडतो. हे ऐकून ती घराबाहेर आली आणि मागे वळून एकदा घराकडे पाहिलं. तेच घर जिथे ती मोठी झाली होती, तेच घर जे कधी तिचं सुरक्षित ठिकाण होतं, पण आता तेच घर तिच्यासाठी बंद झालं होतं. ती रस्त्यावर उभी होती. हातात काही नव्हतं, मनात फक्त गोंधळ होता आणि पोटात एक नवं आयुष्य. त्या क्षणी तिला पहिल्यांदा जाणवलं, आता तिच्यासाठी घर ही संकल्पनाच उरलेली नाही. तिचा भाऊ तिला घेऊन गेला एका छोट्या आश्रयगृहात, जिथे तिच्यासारख्या अजून काही मुली होत्या. तिथं तिचं नवं आयुष्य सुरू झालं होतं. तिथे तिला राहायला जागा मिळाली, डॉक्टरांची मदत मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं कोणीतरी ऐकणारं मिळालं. 9 महिन्यानंतर मी तिला भेटायला गेले. पूजाच्या हातात तिचं बाळ होतं. ती रडत होती. ती बाळाकडे पाहत म्हणाली, जगानं मला नाकारलं, पण तू मला आई बनवलंस. पूजाचं आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं. तिचं बाळ मोठं होत होतं. त्याच्याकडे पाहून ती हसायला व जगायला शिकली होती. बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी पूजा आता एका छोट्या ऑफिसमध्ये काम करत होती. तिने भाड्याची एक रूम घेतली. हळूहळू ती मजबूत होत गेली. ती आता फक्त एक हरलेली मुलगी नव्हती, ती एक आई होती जिने पुन्हा उभं राहायला शिकलं होतं.
पूजाचं आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं, पण तिच्या मुलाचं आरवचं आयुष्य मात्र पूर्णपणे सोपं नव्हतं. तो जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्याला आजूबाजूचं जग समजू लागलं होतं. शाळेत सुरुवातीला तो एक सामान्य मुलगा होता, पण हळूहळू त्याला काही गोष्टी जाणवू लागल्या. त्याच्या वडिलांबद्दल विचारलं की उत्तर नेहमी अपूर्ण असायचं. आईकडूनही पूर्ण माहिती कधीच मिळाली नाही, कारण पूजा त्याला त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टी टाळायची. पण शाळेत मुलं वेगळी असतात. प्रश्न विचारतात, बोलतात, कधीकधी नकळत टोमणेही मारतात. कधीकधी कुणीतरी विचारायचं, तुझे बाबा कुठे आहेत? तो शांत बसायचा, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. काही वेळा त्याला फादरलेस किंवा वेगळा आहेस असे शब्द ऐकावे लागायचे. ते त्याला समजत नव्हतं, पण आतून कुठेतरी लागायचं. घरी येऊन तो आईला विचारायचा, माझे बाबा का नाहीत? त्या क्षणी पूजा शांत व्हायची. ती खूप वेळ काही बोलू शकायची नाही, कारण सत्य सांगणं सोपं नव्हतं आणि लपवणंही आता जड होतं. ती फक्त एवढंच म्हणायची, काही गोष्टी मोठेपणी समजतील, पण त्या वयात मुलाला एवढंच उत्तर पुरेसं वाटत नाही. कधीकधी आरवला असं वाटायचं की तो इतर मुलांसारखा पूर्ण नाही. जरी आईने त्याला खूप प्रेम दिलं होतं, तरी बाहेरच्या जगातल्या प्रश्नांनी त्याच्या मनात गोंधळ निर्माण केला होता. पूजाला हे सगळं जाणवत होतं. ती दोन गोष्टींमध्ये अडकली होती. एकीकडे मुलाचं मन जपायचं आणि दुसरीकडे वास्तव लपवता येत नव्हतं. पण तरीही ती प्रयत्न करत होती. ती त्याला शिकवत होती, लोक काय म्हणतात यापेक्षा तू मोठं होऊन काय बनतोस ते महत्त्वाचं आहे. हळूहळू आरव मोठा होत गेला आणि त्याने स्वतःच्या आयुष्याशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. तो तुटला होता, पण संपला नव्हता, कारण त्याच्या मागे एक आई उभी होती, जी स्वतः तुटूनही त्याला उभं ठेवत होती. लग्ना अगोदरची चूक पूजाला खूप महागात पडली होती. शेवटी एकच सांगेन, प्रेम करणं कधीच चूक नसतं. ते माणसाला जिवंतपणाची जाणीव देतं, आयुष्याला अर्थ देतं. पण खरी अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा आपण प्रेमात डोळे बंद करून अंधविश्वास ठेवतो. कारण प्रेम भावना आहे, पण नातं टिकवायला फक्त भावना पुरेशी नसते. तिथे जबाबदारी, समज आणि प्रामाणिकपणाही लागतो. लग्नाआधी घेतलेला प्रत्येक निर्णय हा फक्त क्षणाचा विश्वास नसतो, तो पुढच्या पूर्ण आयुष्याचा पाया असतो. म्हणून प्रेम करा, पण विचार करून. विश्वास ठेवा, पण स्वतःलाही विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, अंधविश्वास कधीही करू नका. कारण प्रेम सुंदर असतं, पण अंधविश्वास त्याला सर्वात जास्त तोडतो. ज्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्याला मोठं केलं, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या भविष्याची स्वप्न पाहिली, त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असा एकही निर्णय हलक्यात घेऊ नये. कारण आई वडिलांचं मन खूप साधं असतं. ते रागवतात, शांत होतात, पण आतून खूप तुटतात. त्यांचं दुःख ओरडून दिसत नाही, ते फक्त शांततेत वाढत जातं. म्हणून आयुष्यात प्रत्येक पाऊल टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या एका चुकीमुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही ना. कारण प्रेम, नाती, निर्णय सगळं नंतर ठीक होऊ शकतं, पण आईवडिलांचं तुटलेलं मन पुन्हा कधीच पूर्वीसारखं होत नाही.